Hello students, today we learn one and many. One म्हणजे एक व्यक्ती असते. आता some words name only one person, place, animal or things. ज्यावेळी फक्त एक व्यक्ती, एक प्लेस, एखादी जागा, एखादा प्राणी आणि फक्त वस्तू ज्यावेळी फक्त एक असते, एकच, त्यावेळी त्याला वन म्हणायचं. आता मेनी कधी म्हणणार तर सम वर्ड्स नेम मेनी पर्सन्स, प्लेसेस, ॲनिमल्स ऑर थिंग्स. ज्यावेळी एकापेक्षा जास्त व्यक्ती किंवा जास्त जागा, ॲनिमल्स आणि थिंग्स असं त्यावेळी काय म्हणणार मेनी. MANY मेनी. ओके. आता वन किंवा एकाला मेनी म्हणजे अनेक. आता आपण इथे उदाहरण बघूया. इथे बघा आता वन बॉय बॉयला काय केलं तिथे त्यांनी एस लावलं आहे. बॉय बॉईज. बर्ड बर्ड्स. टाउन टाउन्स. फ्लॉवर फ्लॉवर्स. काय केलं आहे फक्त एस लावलं आहे. ज्यावेळी एखादी व्यक्ती किंवा एखादी वस्तू असेल त्यावेळी फक्त एक शब्द असतो, वन वर्ड, आणि त्यावेळेला अनेक असतील तर जास्त असतील एकापेक्षा तर एस लावायचा, त्याला मेनी. राईट वर्ड्स इन द ब्लँक टू शो मेनी. आता इथे त्यांनी ब्लँक्स दिलेत खाली, तिथे फक्त आपल्याला मेनी राईट डाऊन करायचं आहे. जस्ट ॲड एस टू द गिवन वर्ड्स. त्यांनी दिलेल्या शब्दाला फक्त आपल्याला काय करायचं आहे, एस लावायचं आहे की मेनी तयार होईल. बुक बुक्स. स्टार स्टार्स. ट्री ट्रीज. डॉग डॉग्स. एग eggs. पेन पेन्स. रिंग rings. बल्ब bulbs. आता इथे काय केलं, फक्त एक असेल त्यावेळी वन, एकापेक्षा जास्त असणार त्यावेळी एस लावायचा आणि बल्ब्स. ओके. आता पुढे बघूया. आता सिंग्युलर. आता सिंग्युलर कशाला म्हणतात, आपण आता वन बघितलं. ज्यावेळी वन असतं त्याला काय म्हणायचं आहे, फक्त सिंग्युलर नाउन. आता बघूया. वर्ड्स दॅट नेम ओनली वन पर्सन ऑर थिंग्स आर कॉल्ड सिंग्युलर नाउन. एखादी व्यक्ती किंवा एखादी जागा किंवा वस्तू जी असते त्याला त्या वर्डला काय म्हणतात, त्या वर्डचं जे नाव असतं दिलेलं त्याला सिंग्युलर नाउन म्हणतात. काय म्हणतात, सिंग्युलर नाउन. आता हे सिंग्युलर नाउन झालं. आता प्लुरल. आता मेनी. आता आपण काय बघितलं, वन अँड मेनी. ज्यावेळी वन असेल, ओनली वन म्हणजे फक्त एकच असेल त्याला सिंग्युलर नाउन म्हणायचं. आता मेनी बघितलं. मेनीचं काय होतंय, प्लुरल. वर्ड्स दॅट नेम मोर दॅन वन पर्सन ऑर थिंग आर कॉल्ड प्लुरल नाउन्स. मग आता ते काय होणार, प्लुरल. एक असेल त्यावेळी सिंग्युलर, अनेक असेल त्यावेळी प्लुरल. ओके. इथे बघा त्याने एक्झाम्पल दिले. गर्ल गर्ल्स, एस लागला. टॉय टॉयज, एस लागला. आता फॉक्स. फॉक्सचं काय होणार, तिथे एस नाही लागणार, तिथे एक्स आहे शेवटी, त्याच्यामुळे काय होणार ES लागणार. काय होणार, फॉक्सचं फॉक्सेस, ES लागलं. आता ग्लास. ग्लासला सुद्धा सेम काय होणार, ग्लासेस. We add S to the singular noun to make it plural. आता आपण काय करतो, ज्यावेळी फक्त एस लावलं तर सिंग्युलर नाउनचं काय होतं, प्लुरल होतं. ओके. इथे काय बघा, सिस्टरचं सिस्टर्स, बुक्सचं बुक्स. काय केलं, फक्त एस लावलं की ते सिंग्युलरचं प्लुरल झालं.
स्टार स्टार्स, ब्रूम ब्रूम्स, टेलिफोन टेलिफोन्स, बनाना बनानाज, अम्ब्रेला अम्ब्रेलाज, कॅरेट कॅरेट्स, नर्स नर्सेस, हट हट्स. तर झोपडीला काय हट हट हट्स. आता हे काय केलं आपण फक्त एस लावलं आणि सिंग्युलरचं प्लुरल केलं. आता असंच एक बघायचं आहे. नेक्स्ट एक्सरसाइज काय, वी ॲड ई एस. आता ई एस कुठे लावणार आपण, सिंग्युलरचं प्लुरल करताना फक्त आपण एस लावलेलं शिकलं. आता ई एस कधी ॲड करायचं आहे, ज्यावेळी दॅट एंड्स इन एस 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 एच सी एच अँड एक्स. ज्यावेळी एखाद्या शब्दाच्या मागे काय असेल, डबल एस एस एच सी एच आणि एक्स, हे ज्यावेळी शब्दाच्या मागे असतील तेव्हा फक्त आपल्याला काय करायचं आहे, ई एस लावायचं आहे. आता ग्लास, ग्लासला लास्टला काय आलं, डबल एस, मग ग्लासचं ग्लासेस. डिश, एस एच आलं शेवटी, डिशेश. चर्च, लास्टला काय आहे स्पेलिंग, सी एच, मग सी एच आहे मग त्याच्यामुळे ई एस आलं, चर्चेस. टॅक्स, टॅक्सेस, एक्स आहे लास्टला त्याच्यामुळे टॅक्सेस. फॉक्सचं कसं, एक्स आहे लास्टला त्याच्यामुळे फॉक्सेस. आता इथे एक्झाम्पल बघा, मेक द गिवन वर्ड्स प्लुरल. आता याचं काय करायचं आहे, वॉच वॉचेस, ई एस लागलं, सी एच असल्यामुळे बॉक्स बॉक्सेस. टूथब्रश, लास्टला काय आहे एस एच, सो टूथब्रशेस, ई एस लागला. ड्रेस ड्रेसेस, ई एस लावायचा. फॉक्स फॉक्सेस. बुश बुशेस. फिल इन द ब्लँक्स विथ द प्लुरल फॉर्म ऑफ दीज वर्ड्स. आता इथे बघा सायकल बायसिकल, इथे चित्रात दिलेत किती बायसिकल आहेत, 2. किती बायसिकल आहेत, 2 सायकल आहेत. 2 सायकल असल्यामुळे काय ना बायसिकल्स, काय लागणार एस. आता विच, लास्टला काय आहे सी एच, तो विचेस. 2 विच आहे तिथे चित्रात, विचेस. ब्रश ब्रशेस, एस एच असल्यामुळे लास्टला ब्रशेस. पेन्सिल पेन्सिल्स, एस. हॉर्स हॉर्सेस, हॉर्सला एस लावायचा आहे. पॅरोट पॅरोट्स. ओके, आता नेक्स्ट बघूया आपण. आता 3rd स्टँडर्डमध्ये ज्यावेळी आपण आणखीन त्याचे सिंग्युलर आता बघितले आपण, जसं वन मेनी, ठराविक शब्दांना एस लावतो. सिंग्युलर कशाला म्हणतात, जेव्हा एक व्यक्ती, एक जागा, एखादी ॲनिमल आणि वस्तू तिथे एस लावतो. आणि ई एस कधी लावतो ते पण बघितलं आपण. काय करतात, एस 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 एच सी एच आणि एक्स ज्यावेळी असेल तेव्हा आपण ई एस लावतो. आता आणखीन एक नवीन काय आहे त्याच्यामध्ये, ई एस आणखीन कधी लावतात, ज्यावेळी लास्टला ओ असतो. ॲड ई एस टू सम सिंग्युलर नाउन्स दॅट एंड्स in ओ. ठराविक शब्दांच्या सिंग्युलर असतात त्याला आपण प्लुरल करताना काय ओ असेल लास्टला, तर तिथे सुद्धा ई एस लावला जातो. आता बघा टोमॅटो, टोमॅटोच्या लास्टला काय आहे ओ, टोमॅटोज. पोटॅटो पोटॅटोज. म्हणजे आता काय ठराविक शब्दांना एस लावलं की सिंग्युलरचं प्लुरल होतं. ठराविक शब्दांना ई एस लावावं लागतं, ज्याच्या शेवटी एस 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 एच सी एच आणि एक्स असतं. आता ठराविक सिंग्युलर नाउन जे आहे सम, त्याच्या एंडला ओ असेल तर काय लावणार ई एस. टोमॅटोज पोटॅटोज. आता इथे खाली एक्सरसाइज बघूया आपण. ॲड एस और ई एस टू दीज नाउन टू मेक देम प्लुरल. आता खाली त्यांनी एस आणि ई एस लावायला सांगितलं आहे. आता प्लेट
प्लेट्स. आता इथे काय त्यांनी सांगितलंय, एस आणि ES लावायचं आपल्याला. आता बफेलो. आता बफेलो लास्टला काय आहे ओ, तो बफेलोज ES लागणार. ग्लास, ग्लासला डबल S आहे त्याच्यामुळे ग्लासेस बघितलेच आपण आधी. आता स्पायडर, स्पायडरला S लागणार स्पायडर्स. रोजला रोजेस. ओके, नॉर्मल S फक्त लागला. बॉक्स X असल्यामुळे EX बॉक्सेस. आता बुश लास्टला आहे SH बुशेस. पीच CH असल्यामुळे पिचेस. ब्रश ब्रशेस ES लागणार. मँगो ओ आला लास्टला ES लागणार मँगोज. लॅच CH आहे लास्टला ES लागणार लॅचेस. स्ट्रीट स्ट्रीट्स फक्त S लागणार. ओके, आता नेक्स्ट एक्सरसाइज बघूया काय आहे आता त्याच्यात. हाऊ मेनी, एक मिनटं. हिअर आर सम मोर वे ऑफ मेकिंग द प्युरल्स ऑफ नाउन. आता त्यांनी काय सांगितले, ठराविक आणखीन असे शब्द आहेत त्याला प्युरल नाउन करायचं. बघा, फॉर सम सिंग्युलर नाउन्स दॅट एंड्स इन F and FE changes the F or FE to VES. आता इथे काय होणार, VES. F आणि FE ज्यावेळी एखाद्या सिंग्युलर नावच्या लास्टला F असेल किंवा FE असेल, ह्या दोन्हीपैकी कुठलं असलं तर काय येणार VES. ते काढायचं तिथलं F आणि FE काढायचं आणि VES लिहायचं आहे. काय करणार, F काढायचा आणि VES लिहायचं, FE काढायचं आणि VES लिहायचं. आता इथे एक्झाम्पल दिलेत बघा. लीफ लीव्ज ज्यावेळी एक पान असेल त्यावेळी लीफ, अनेक पानं असतील त्यावेळी लीव्ज म्हणजे अनेक पाने. वाईफ वाईव्ज, वाईफ असेल त्यावेळी एक वाईफ असेल वाईफ, वाईफ्स असेल वाईफ आणखी अनेक असतील त्यावेळी वाईव्ज. आता सेकंड, फॉर सम सिंग्युलर नाउन दॅट एंड्स इन Y चेंज द Y टू IES. आता ठराविक सिंग्युलर नाउनच्या एंडला Y असेल तर त्याचं चेंज काय होणार, Y काढून IES. एक्झाम्पल बेबी, बेबीचं Y आहे लास्टला तर काय होणार Y निघणार आणि IES लावणार आपण तिथे. बेबी बेबीज, बेबीचं काय होणार प्लुरल बेबीज. ओके, Y काढायचा आणि IES लावायचा. आता इथेच बघूया. सम नाउन्स फॉर्म द प्लुरल विथ द चेंज in the vowel or vowels within the word. आता त्यांनी काय सांगितलं, ठराविक नाउनच्या आत किंवा शब्दांच्या मध्ये चेंज होतो. आता बघा मॅन, त्याच्यामध्ये MAN मॅन, मॅनचं चेंज होऊन काय होणार मेन. काय लागला E, तिथला A कट होऊन तिथे A लागला. आता बघा मॅन मेन, वुमन वुमेन, फूट फीट, टूथ टीथ. आपण दात म्हणतो, एक दात असेल त्यावेळी दात, अनेक दात दात दाखवतो त्या टीथ. गूज गीज, माऊस माईस. आता हे झाले चेंजेस. टूथचं काय झालं टीथ झालं, गूजचं गीज झालं, माऊस माईस. सम नाउन्स हॅव टू सेम सिंग्युलर अँड प्लुरल फॉर्म. आता ठराविक असे नाउन आहेत जे
सिंग्युलर आणि प्लुरलमध्ये चेंज होत नाही, ते तसे तसे राहतात, म्हणजे सेम आहे तसेच. ते एक्झाम्पल शीप, शीपचं शीपच राहणार, डिअरचं डिअरच राहणार. ओके, आता आपण ही खालची एक्सरसाइज बघूया. राईट द प्लुरल फॉर्म्स ऑफ दिस नाउन. आता बघूया. लॉरी, लॉरीज. शेल्फ, एफ लागलेला असला शेल्व्स काय होणार? शेल्व्स, VES लागलं. नाईफ, FE काढणार आपण आणि VS लावणार, नाईव्ज. मॅन, मेन. गूज, गीज. शिपचं शिपच राहणार. सिटी, Y काढणार आणि IES, सिटीज. लोफ, F आहे लास्टला, VES लावणार, लोफ, लोव्ज. पोनी, पोनीज, Y आहे. फॅमिली, फॅमिलीज. स्टोरी, स्टोरीज. लाईफ, लाईव्ज. थीफ, थीव्ज. मँगो, मँगोज. आता मँगोज. माऊस, माऊसचं माईस, माऊस, माईस. डिअरचं डिअरच राहणार, सेमच. एल्फ, एल्व्ज. टूथ, टीथ. वुल्फ, वुल्व्स. काल्फ, काल्व्स. ओके, आता फोर्थमध्ये, आता फोर्थ स्टँडर्डमध्ये आणखीन चेंजेस काय आहेत का ते आपण बघणार आहे. आपण फर्स्टला काय बघितलं? वन अँड मेनी. आणि सेकंडमध्ये आपण त्या वन अँड मेनीला काय म्हणतात? तर सिंग्युलर अँड प्लुरल. आता सिंग्युलर अँड प्लुरल झालं. मग आता थर्डमध्ये आपण आणखीन त्याच्यातले काय प्रकार बघितले की ठराविक शब्दांच्या लास्टला चेंजेस होतात. त्याला आपण काय म्हणतो ते बघितलं. त्या शब्दांच्या लास्टला काय लागतं ते चेंजेस बघितले आपण थर्डमध्ये पण. मग थर्डमध्ये आता आणखीन प्रकार असतात ते पाहिले. आता फोर्थमध्ये त्याच्यात आणि काय चेंजेस होतात आणि ते कसे आपण हे करणार आहे ते बघूया. ओके, आता हे बघा. पहिलं सिंग्युलर नाव म्हणजे काय? ज्यावेळी एखादी व्यक्ती असेल, एखादी जागा किंवा एखादी वस्तू जी काय असेल ते एकच असेल त्याला सिंग्युलर. एकापेक्षा जास्त असेल ते प्लुरल किंवा मेनी बघितलं आपण पहिल्यांदा. आता ठराविक शब्दांना एस लागतो कधी ते पण पाहिलं आपण. ES केव्हा लागतो? ज्यावेळी शब्दाच्या शेवटी CH, SH, SS, X आणि O हे असतील त्यावेळी आपण काय लावणार? ES. आणि काय बघितलं? Y. शब्दाच्या शेवटी Y असेल तर Y काढतो आणि आपण काय लावतो? I + ES. काय लावतो? I + ES म्हणजे IES लावायचं बघितलं आपण. आणि आपण हे पण पाहिलं F आणि FE असेल तर काय होणार? ते चेंज होतात आणि तिथे काय लावतो आपण? VES. ओके, ते पण पाहिलं. आता ही एक्सरसाइज पाहणार आपण. फिल इन द ब्लँक्स विथ द प्लुरल फॉर्म ऑफ दिस वर्ड इन ब्रॅकेट्स. त्यांनी ब्रॅकेटमध्ये शब्द दिलेत बघा. अ बास्केट ऑफ मँगो, मँगोचं मँगोज. अ लिटर ऑफ पपीचं पपीज. थीफचं गँग ऑफ थीव्स. अ बॉक्स ऑफ मॅचेस. अ बंच ऑफ ग्रेप्स. अ सेट ऑफ ग्लासेस. अ पाईल ऑफ बॉक्सेस. आता अ पॅक ऑफ वोल्व्स. सेकंड एक्सरसाइज पाहणार आहे. आता इथे आपण मधले शब्द जे पाहिले थर्डमध्ये ते ठराविक शब्दांच्या मधले शब्द चेंज होतात. ते कसे? आता इथे बघूया आणखीन. ऑक्स आहे. ऑक्सला सिंग्युलर आणि प्लुरलमध्ये काय म्हणतात ते काय होतं? चेंज EN लावतो आपण. ऑक्स, ऑक्झेन. आता चाइल्ड, एक मुलगा असेल तर चाइल्ड आणि त्याचं प्लुरल होतं चिल्ड्रन. आपण चिल्ड्रन म्हणतो म्हणजे अनेक मुलं, चिल्ड्रन. मग काय लागलं त्या चाइल्डला? REN. हा चाइल्डच्या मागे लागला REN. ओके. मॅन,
मेन हे पाहिलंच. फूट फीट, टूथ टीथ, वुमन वुमेन, गुज गिज, माऊस माईस, लाऊस लाईस. आता इथे लाऊस आणि लाईस, माऊस आणि माऊस हे माईस हे बघितलं. खालची एक्सरसाइज पाहूया. Fill in the blanks with the singular noun form of each plural noun given in the brackets. Then read the story aloud. आता एक स्टोरी आहे इथे. आता ही आपल्याला वाचायची. कशी वाचणार आपण आता ही स्टोरी, कशी राईट डाऊन करणार, तर त्यांनी ब्रॅकेटमध्ये आपल्याला सिंग्युलर नाउन आपल्याला लिहायचं आहे. त्यांनी प्लुरल ब्रॅकेटमध्ये दिलेत. आता त्याचं सिंग्युलर म्हणजे फक्त ओनली वन तयार करायचं आहे. वन्स देअर वॉज अ लिटिल चाइल्ड. शी वॉज ॲक्च्युली अ प्रिन्स. आता इथं काय, शी वॉज ॲक्च्युली अ प्रिन्सेस. बट आता हे काय, त्यांनी काय सांगितलं, स्टोरीमध्ये आपण आपल्याला प्लुरल दिलेले आहेत ब्रॅकेटमध्ये, त्याचे आपल्याला काय करायचे, फक्त आपल्याला सिंगल लिहायचे आहेत. बट अ विक्ट, विचेस दिले त्यांनी, विच लिहायचं आपल्याला. had stolen her away from the beautiful castle where she lived. तिथे ती राहत होती. आता सेकंड, the witch had one large tooth. तिचा एक मोठा दात होता. in the center of her upper jaw. in this tooth was a charm from which she got her magical powers. When the witch stamped her right foot, her face would turn blue, and after some time whatever she asked for would appear in the room. आता तिला पाहिजे ते चेंजेस होतात ते तिच्या दातामुळे. आता पॅरेग्राफ 3 बघूया आपण. आता once the witch asked for a goose that laid golden egg. But this time something went wrong with her magic. Instead of a goose, there appeared a mouse. इथे माईस दिले, त्याचं माऊस होणार. with a large nose. ओके, तुम्हाला तिथे ब्रॅकेट मधले दिलेले प्लुरल आहेत ते सिंगुलर करायचं. आपण पुढे बघूया. आता समटाइम व्हेन वी चेंज सिंगुलर नाउन्स इन अ सेंटेन्स into the plural, some other words in the sentence also change. आता ठराविक असे सिंगुलर आहे, त्याच्यामध्ये आणखीन आपल्याला वाक्यच बदलतं, पूर्ण सेंटेन्स चेंज होतं. आता खालचे बघूया. रीड द फॉलोइंग पेअर्स ऑफ सेंटेन्स. आता सिंगुलर, ॲज ब्रेज. आता इथं प्लुरलमध्ये ॲसेस ब्रे. अ डॉग इज अ फेथफुल ॲनिमल. आता एक डॉग होता, मग त्याच्यामुळे एक म्हटली ती. डॉग्स आर फेथफुल ॲनिमल्स. हिअर इज द पॅक ऑफ cards. Here are the packs of cards. Here are the packs of cards. Fourth, a boy likes to have his own bicycle. Boys
like to have their own bicycles. ओके, आता खाली बघूया कसं होतंय त्याचे चेंजेस. चेंज द नाउन in the singular number in the following sentence into the plural, making other changes where necessary. जिथे गरज आहे तिथे आपल्याला चेंज करायला लागणार. आता an apple grows on a tree. आता apples grow on the tree, on trees. इथे आता चेंज काय झाले, ॲपल्स es लागले आधी, ग्रो फक्त ऑनली ऑन ट्रीज, ट्रीचं ट्रीज. आता अ नर्स वेअर्स अ युनिफॉर्म. आता इथे वेअर्स आहे ना, आता इथे अनेक नर्स करायचे आपल्याला. नर्सेस वेअर युनिफॉर्म्स, युनिफॉर्मला एस लागला. नेक्स्ट, अ मँगो इज स्वीट. आता त्याचा आन्सर मँगोज आर स्वीट. मँगोचं मँगोज केलं. देर इज अ लोफ ऑफ ब्रेड ऑन द शेल्फ. आता ह्याचं चेंज होणार, देर आर लोव्स ऑफ ब्रेड ऑन द शेल्व्स. ब्रेडचं लोफचं काय झालं, लोव्स. शेल्फ्सचं शेल्व्स. अ वुल्फ is a dangerous animal. आता wolves are dangerous animals. A shepherd guards his flock carefully. आता इथे shepherds, shepherdला एस लागला. shepherds guard their flocks, flocks carefully. Okay, I hope you understand one and many and singular and plural. We will see in next video. Bye bye. You have to solve your exercise in your grammar book.